नमस्कार. ही आपण आता गाजरं घेतली आहेत. ह्या गाजरं आता आपण छानपैकी धुवून वगैरे घेतलेली आहेत. आता मी ती किसून घेऊन आपण त्याची कोशिंबीर करणार आहोत. एकदम मस्त अशी कोशिंबीर करणार आहोत. गाजर आणि टोमॅटोची कोशिंबीर करणार आहोत. त्याच्यासाठी त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घालणार आहे. आता ही आपण कोशिंबीर करणार आहोत. त्याच्यासाठी हे गाजर घेतलेलं आहे किसून. त्यानंतर हा टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो गाजर सुंदर कोशिंबीर होते. कोशिंबीर विशेषतः याच गाजराची करायची, कारण याला थोडा रस असतो म्हणून. अर्धा चमचा लिंबूचा रस घालणार आहे, कारण टोमॅटो काय एवढा आंबट नाही आहे. नंतर दाण्याचं कूट, थोडंसं दाण्याचं कूट आवडत असेल त्या मानानं. ओलं खोबरं, लिंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर आणि चवीप्रमाणे मीठ. सगळं साहित्य घालून झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर तडका देणार आहोत. त्याच्यावर तेल घातलं आहे. कुठचीही दह्याची कोशिंबीर असेल तर त्याला तुपाची फोडणी घालायची, आणि दाण्याचं कूट खोबरं घालून असेल तर त्याला तेलाची फोडणी घालायची. असं फोडणीचं सुद्धा हे ठरलेलं आहे. दह्याच्याला तुपाचीच फोडणी पाहिजे. तर आपण त्यामध्ये जिरं टाकूया, थोडीशी मोहरी. जिरं हेच त्यातलं महत्त्वाचं आहे. जिरं चांगलं आपलं तडतडलं की आपण त्यामध्ये ओली मिरची टाकणार आहोत. ओल्या मिरचीचा खरडा असेल नाही तो टाकला तरी चालेल. आज मी ओली मिरची टाकली आहे. आणि आपण गॅस घालवून टाकायचा आहे. वर हिंग, याला हिंगाची चव चांगली लागते. असा खमंग तडका आपण या कोशिंबिरीवर देणार आहोत. हा हा हा, सुंदर. आता आपण ते कालवून घेणार आहोत. अशी आपली ही गाजर टोमॅटोची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली याचा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि एक डाव्या बाजूला छान मस्त अशी वाटते. जशी आपण उजव्या बाजूला भाजी करतो तशी डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर करतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे. नक्की करून बघा, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.